नमस्कार, मी प्राजक्ता जाधव. तर आता आम्ही निघालोय सासगावच्या जत्रेला सर्व फॅमिली बस घेऊन. ये ओय ये हुर्रे हुर्रे असं धमकर बोल. आम्ही चाललोय बोल. आम्ही चाललो फिरायला. बुर. आता आम्ही आलोय महडच्या गणपतीच्या मंदिरात. चला 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 चला. रन 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 रन. तर इथे पाणी आहे असं. हे गणपतीचं मंदिर. आतमध्ये फोटो अलाउड नाही आहे. तर आत्ता वाजलेत 9:15 आणि आमचं दर्शन आत्ता झाले. हे कुंकू वाकडं लागलं मला. तर आता आमचं दर्शन झालेलं आहे. हे मंदिर गणपतीचं मंदिर संडे 10 वाजेपर्यंत चालू असतं रात्रीचं. आणि आता अजिबात गर्दी नाही आहे. तो आम्ही डायरेक्ट दर्शन घेतलं आणि झालं. आता आम्हाला जत्रेला जायला पुढे जायचं आहे. आता आम्ही जत्रेत आलेलो आहे. खूपच गर्दी आहे. तर स्टॉल सगळं बंद होणार आहे कारण 10 वाजले. दाखवते. आणि एक सगळ्यात अमेझिंग गोष्ट तुम्हाला दाखवते. हीच अमेझिंग गोष्ट आहे बघा. किती उंच जाते. मिकी माऊस. आम्ही चाललो ह्याच्यात बसायला. अजून बसवते हा झालं. असे छोटे छोटेसे शॉप्स. हे बघा. स्टेशनरी शॉपनर आहे.
हा पण शॉपनर. बोल. हे सर्व किती मस्त मस्त प्रिटी छोट्या छोट्या गोष्टी. एवढे सारे क्लिप घेतले त्यांनी. बच्चू काय खातो? आईस्क्रीम. बरं मी भरवते आईस्क्रीम. सुकी मच्छी खूप जास्त चांगली भेटते. खूप जणांमध्ये नॉनव्हेज पण या जत्रेत जास्त असतं. 15 दिवसाची जत्रा असते. आळंदीला ज्या दिवशी मोठं म्हणजे असतं, एकादशी असते त्या दिवशी ही जत्रा त्या दिवशी संपते. तर तसंच ह्या इथे पण आहे. तर 15 दिवसाची आहे. तर 15 तारखेला एकादश आहे. तोपर्यंत संपून जाईल तो. आणि जास्त सुकी मच्छीचं जास्त इथे, कारण खूपशी पब्लिक ही 7 गाव आहेत, 5 गाव आहेत, ती सगळी या साईडला म्हणजे खोपोली साईडला भेटते. खूप जणांना माहिती असेल, खूप जणांना माहिती नसेल, तर तुम्ही बघून घ्या एकदा. इकडे मंदिर असं डोंगरात आणि खालती पूर्ण नाही दिसणार दाखवलेलं मला असं. तर मंदिर असं डोंगरात आहे आणि जत्रा खालती खूप मोठी जत्रा असते. आणि 10ला मोस्टली बंद होऊन जाते. ते तोपर्यंत चालू 10च्या आधीच 15 तारखेपर्यंत असते. आम्हाला असं खायला लागतं. वैष्णवी आम्हाला डब्बा घेऊन आली, भाकरी आणि प्यायला लागतं. आणि काय होतं की फुटतात, गरम वाटतं नाही फुटतात. आणि त्यांना ते काचेचाच ग्लासात पाहिजे. स्टीलच्या ग्लासात दिले की त्यांना खेळतोय गाडीने. तर आता आम्ही मावशीच्या घरी आलो आणि सगळी जेवायला बसले. हे मावशीचं दुकान आणि हे दुकान सांभाळायला आलेली लोक. 500 रुपये पगार आहे. माहिती आहे का काय कितीला आहे ते? सांग. ते चिक्की ते कितीला आहे ते दिसतंय का त्या बाजूचं? हा 1 रुपयाला. 1 रुपयाला आहे का? 2 वाले. गप्प, मला माहिती नाही काय नाही. 2.5 रुपये. लहानपणीच्या आठवणी. हा काढते. मदतीला एवढी माणसं आली ना माझे पप्पा तिथं असतील. तू भांडवल करते होय. हिस्सा घ्यायला आले ना म्हणे. ठीक आहे. हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.